सगळ्याक नमस्कार. हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्दरवार, विशेषज्ञ पशुविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा, ICR CCRI एला ओल्ड गोवा हेतूंतले अधिकारी. आयज हांव पावसाळ्यात गाई म्हशींची कुयदाद कशी घेवपाचे त्याच्या वयर माहिती देता. पावसाळा ऋतू म्हटल्यार शेतकऱ्यांचे महत्वाचे सीझन. बरे पावसाचे उदक मेळ्ळे जाल्यार शेती बरी पिकता, तशेंच जनावरांक पिवपाक उदक मेळटा. पूण पावसाळ्यात जनावरांची कुयदाद बरी घेवपाची गरज असता. चड पावस, चड हवेसून ह्युमिडिटी, चिकोल हेंका लागून जनावरांच्या आरोग्या वयर तसेच दुग्ध उत्पादना वयर वाईट परिणाम जावपाक शकता. जनावरांचे आरोग्य तसेच उत्पादन बरे रावप कितें काळजी घेवची गरज पडटा ते आता पळोवया. सगळ्यात पहिले आमी बाह्य परजीवी तेकाच एक्टोपॅरासाइट या वयर माहिती सांगता. चड ह्युमिडिटी तसेच ओलावाक लागून बाह्य परजीवीक ब्रिडींग करपाक पोषक वातावरण मेळटा. गोट्या भोवतालान उदक साचली जाल्यार मच्छर, किट्टी, माशाचें प्रमाण वाडटा. तेका लागून काळजी घेवपाक जाय. अशे परोपजीवी जनावरांक चावता, तेका लागून जनावरांचे लक्ष विचलीत जाता, सदां ते स्ट्रेसान रावता आनी दुग्ध उत्पादन कमी जाता. हेका लागून गोठो नितळ आसपाक जाय. गोट्या भितर अडचण असल्यार म्हटल्यार एका सायडीन लाकडां दवरिल्लीं आसता, दुसऱ्या सायडीन जून आयदान दवरता, नाजाल्यार चिरा विटा सिमेंटाची पोती अशें दवरता. अशा अस्वच्छ जाग्यार किट्टी तांत्या घालता. जनावरांच्या शरिरा वयर अशी किट्टी बसता, रक्त शोषता, मागीर जनावरांक रक्तशय म्हटल्यार एनिमिया जावपाक शकता. आनी वेगवेगळे प्रोटोजोल दुयेंस जशे थायलेरियोसिस, बबेशियोसिस, ट्रिपॅनोझोमेसिस अशे प्रोटोजोल दुयेंस गायी म्हशीक जावपाक शकता. अशे दुयेंस बरे करपाक उपचारा खातीर दूधकाराक चड पयशे मोडपाक जाय. जनावरांचे दुग्ध उत्पादन तसेच वजन कमी जाता. बऱ्याच फावटी अशा आजारासून जनावरां मरू शकता. तेका लागून गोठो नितळ आसपाक जाय. ज्या गोट्यान किट्ट्योचो चड त्रास आसा अशा गोट्यान एक्टोपॅरासायटिसायड जशे कीटकनाशक जशे डेल्ट्रामेथ्रीन, सायपरमेथ्रीन, अमित्राज अशा वखदांची योग्य प्रमाणात जनावरांच्या अंगावयर तसेच शरिराच्या सकयलच्या भागान, समोरच्या फाटल्या पायाच्या भितर, मानेर, मागीर शेपटी सकयल स्प्रे करपाक जाय. डेल्टामेथ्रीन, सायपरमेथ्रीन अशी वखदां 2 ते 4 मिली 1 लिटर उदकासून मिक्स करून स्प्रे करचे. जनावरांच्या गोट्यान पूण अशा स्प्रेची गरज आसा. आयुर्वेदीक वखदां स्प्रे केली जाल्यारूच चलता, नाजाल्यार जे कडुलिंबाची पानां गरम उदकासून काडून असल्या उदकान जे आमी कर्पूर वापरता ते कर्पूर घालून अशें उदक जनावरांच्या अंगावयर स्प्रे केली जाल्यार पूण किट्टीचे प्रमाण कमी जाता. अशा परोपजीवीचे तात्या तशेंच फुडले जे स्टेजीस आसा ते मारोवपाक गोट्या भितर तशेंच फ्लोर मागीर भिंती हे फ्लेम गनच्या साह्यान 10 दिसाच्या अंतरान जाळून घेतली जाल्यार परोपजीवीचे प्रमाण कमी जावपाक मदत जाता. ह्या दिसान जे म्हशीचे केस कट केले जाल्यार अंगावरचे उवा मारोवपाक मदत मेळटा. खास करून शेपटीचो गोंडा उडोवपाचे. म्हशीच्या अंगावरचे केस काडल्यार तेका कसल्याच किटकनाशक फवारणीची गरज जायना. अशे उवा अंगावयर असल्यार जनावरांक त्रास जाता, मागीर हेचो परिणाम दुधा वयर पडटा आनी दूध घडटा. जनावरांचे आरोग्य बरे रावप जे आमचे एनिमल हजबंड्री आनी वेटनरी सर्विसेस गोवा गव्हर्नमेंट ह्यासून पावसाळ्या पूर्वी जे फ्री वॅक्सीन करता ते जनावरांक दिवची गरज पडटा. आणि ह्यांच्यान जे वेगवेगळे प्रोग्राम आसा जसे वॅक्सिनेशन प्रोग्राम, FMD कंट्रोल प्रोग्राम, FMD CP अंडर नॅशनल एनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम जे ते 1 एप्रिल ते 1 मेसून घेतले. ते सगळ्या अशा या कार्यक्रमाक शेतकार भाव त्यांचे जे जनावर आसा ते त्यांच्या लागींचे जनावरां वॅक्सीन करपाक जाय. त्याचो एकच उद्देश आसा की असे जे FMD HS दुयेंस आमच्या जनावरांक जावपाक जायना. मागीर जे बायोसेक्युरिटीक लागून फुटबाथची सोय करपाक जाय. तुमचो फार्म व्हडली असल्यार जे मेन एंट्रन्स गेट असता थंय एक व्हडल्या आकाराचे फूट एंड टायर बाथ बांदोवपाक जाय. जी वाहनां भायरून तुमच्या फार्मा भितर येता त्याचे टायर सगळ्या सायडीन फुटबाथासून जावपाक जाय. अशा फुटबाथासून जे उदक वापरता त्यासून डिसइन्फेक्टंट जसे पोटॅशियम परमॅग्नेट, फिनायल, डेटॉल असे मिक्स करपाक जाय.
मागीर ज्या जागेर जनावरां बांदता त्याच्या एंट्रन्सान 2 फीट बाय 3 फीट आकाराचे फुटबाथ छोट्या गोट्यान पुरो. यासून 1% पोटॅशियम परमॅंगनेटचे द्रावण घालपाक जाय. अशा उदकासून पाय बुडूनच दूधकार तसेच दुसऱ्या मनशाक गोट्या भितर घेवपाक जाय. आमच्या राज्यान पाऊस चड आसा तेका लागून जनावरांचो गोठो सुकेना. तेका लागून गोट्या भितर फॅन आसपाक जाय. बाजारान जे खडी चुनो मेळटा जे उदकान टाकल्यार उदक बरी गरम जाता अशें केमिकल चुनो वापरचे ना. अशें चुना पावडर तुमी गोट्याच्या सायडीन तसेच गोट्या भितर घातली जाल्यार ते एक डिसइन्फेक्टंटा सारकें काम करता आणि तेका लागून जे फ्लोर सुकता आणि जनावरां जमिनी वयर बसता. अशा चुन्याचो वापर तुमी उदकाच्या टाकी धुवपाक वापरूं शकता. चड पावसाक लागून शैवाळ वाडता मागीर दूधकार तसेच जनावरां स्कीट जावपाक शकता. हेका लागून जे ब्लिचींग पावडर आसा तेचे वापर करपाक जाय. उदकाची टाकी तसेच सिमेंटाचे गव्हाणी ब्लिचींग पावडर घालून धुतल्यार बरें. जनावरांचे शेड फिनायलच्या उदकान 2 दिवसाच्या अंतरान धुवपाक जाय जेका लागून जे माशा मच्छर यांचे प्रमाण गोट्यान कमी जाता. मागीर जनावरां पिवपाक दवरलेल्या उदकाच्या टाकीन पोटॅशियम परमॅंगनेट 1% या प्रमाणान घातल्यार बरें. या दिसान तुरटीचे वापर उदक शुद्धीकरणाक वापरूं शकता. तसेच जे मार्केटान UV ट्यूब्स मेळता जे गोट्या भितर लावपाक जाता आणि अशे बल्बाक लागून जे माशांचे प्रमाण कमी जावपाक मदत जाता. मागीर जे उदक जनावरांक पिवपाक दिता ते नितळ आसपाक जाय. उदकान शेवाळ आसपाक जायना. उदक बरी असल्यार जनावरांचे आरोग्य बरी उरता. नाजाल्यार जिवाणूंची संख्या वाडता आणि केन्ना केन्ना पोटाचे आजार म्हटल्यार डायरिया जावपाक शकता. पोटातील दंताक लागून जी वखदां आसता ते वेळेर दिवचे. दंताक लागून जनावरांचे पचन बिगडता, केस रुक्ष जाता, वजन घटता, दुग्धोत्पादन पण कमी जाता. तेका लागून व्हडल्या जनावरांक कमीत कमी 2 फावटी दंताची वखदां दिवपाक जाय. पावसाळ्याच्या पयले म्हटल्यार एप्रिल मेसून तसेच पावसाळ्याच्या उपरांत सप्टेंबर ऑक्टोबर. शास्त्रीय पद्दतीन जंताचे प्रादुर्भाव असलेल्या जागेर जनावरांक दर 3 म्हयन्यान 1 फावटी दंतनाशक दिवची गरज आसा. तेका लागून जे मार्केटान जे वखदां आसा जशे अल्बेंडाझॉल, फेनबेंडाझॉल, क्लोझेंटाल, लेवामिसाल हेचे वेगवेगळे प्रमाण आसा. जशे 5 ते 10 मिलीग्राम पर kg बॉडी वेट अशे तेका दिवपाची गरज आसा. पण एक अल्बेंडाझॉल वखदां ही प्रेग्नंट गायक दिवची ना. फेनबेंडाझॉल सेफ आसा. आणि वासराक लागून जन्मला उपरांत पयले दंतनाशक वखदां जे पायपराझिन ॲडिपेट, अल्बेंडाझॉल अशे जे वखदां आसा ते 1 म्हयन्याच्या वयाक दिवपाक जाय. मागीर दर म्हयन्याक 1 फावटी अशे 6 म्हयन्या मेरेन दिवपाक जाय. मागीर जे 3 म्हयन्याक 1 फावटी अशे ते दंतनाशक वखदां ती दिवपाक जाय. अशी दंतनाशक वखदां तुमी तुमच्या लागींच्या वेटनरी दोतोराच्या सल्ल्या मेरेन दिवपाक जाय. दुसरे गजाल म्हटल्यार गोट्यान सदां बरे उजवाड येवपाक जाय. वारो खेळपाक जाय. तेका लागून गोठो उंचावर बांदपाक जाय. उजवाड बरी आली जाल्यार गोठो सुकपाक मदत जाता. तशेंच बरे वारो खेळ्ळ्यार गोट्या भितरची जी दूषित हवा आसा जशे कार्बन डायऑक्सायड, मिथेन, अमोनिया ते गोट्या भायर वचपाक मदत जाता. हेका लागून गोट्याची उंची सादारण 10 ते 15 फीट आसपाक जाय. गोट्याच्या दोन्ही सायडीन उगडे आसपाक जाय आणि गोरवाक शास्त्रीय पद्दतीनुसार गोट्यात उबे रावपाक बसपाक जागो दवरा. एका जनावरासून दुसरे जनावर कमीत कमी 3.5 फीट दूर बांदपाक जाय. गोट्या भितर जमिनीत खड्डे असले जाल्यार ते बुजोवपाक जाय. तशेंच गटारी सदां नितळ आसपाक जाय. शेण मूत उदक साचचें ना. अशा तरेन गोट्याची काळजी घेतल्यार जनावरां स्ट्रेस फ्री रावता. मागीर तांचे दुग्धोत्पादन बरें रावता. आणि ह्या दिसान जनावरांक कासदां, मस्टॅटीस दुयेंस जावची शक्यता चड आसता. ह्या दुयेंसाक स्ट्रेप्टोकोकाय, स्टेफिलोकोकाय, कॉर्नेबॅक्टेरियम स्युडोमोनास असे जिवाणू कारणीभूत आसता. तेका लागून दूध काडचे पयले गोठो तसेच गोरवां नितळ धुवपाक जाय. दूध काडच्या पयलीं कास, पानय कोमट उदकाने धुवपाक जाय. मागीर दूधकार नितळ हातान दूध काडपाक जाय. दूध काडल्या उपरांत चारय सडा जे डीप कप आशिल्ल्या कपान बुडोवपाक जाय. अशें केल्यार मस्टॅटीस दुयेंसाक लागून जे जंतू आसता ताचे पयलेच प्रतिबंध केली जाता आणि ते जीव जंतू कासेन वचचे ना. अशी काळजी
घेतली जाल्यार दूद नितळ मेळटा. तशेंच दूद काडोवपाक जे स्टोरेज करपाक नितळ आयदन जे यूज करपाक जाय. आनी ह्या दिसान जे बुरशीचे खावड तशेंच सुकें तण देवचें ना. अशें बुरशीचे खावड तशेंच सुकें तण दिल्यार मायकोटॉक्सिनचे पॉयझनिंग जावपाक शकता. ह्यासून चयापचयावर, दुग्धोत्पादनावर तसेच एकंदरीत जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाता. जनावरांचे खाण्याचे प्रमाण कमी जाता आणि दूध उत्पादन घटता. प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम जाता. तेका लागून जे सुक्या जागेवर खावड चारो स्टोर करपाक जाय आणि बरी खावड तसेच चारो जनावरांक दिवपाक जाय. अशे सगळ्या तरेन गोठ्याचे मागीर गायींची कुयदाद घेतल्यार जनावरांचे आरोग्य बरी उरता तसेच दुग्धोत्पादन फायदेशीर रावता. जे चडशे दूध दिवपी जनावर आसा ते सब क्लिनिकल मस्टॅटिस म्हणून असता. ह्या प्रकाराच्या खासदार आजारान ते ग्रस्त असता. ते वळखोवपाक जे एक टेस्ट आसा ते कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्ट ते केली जाल्यार आमकां खंयची गाय अशा दुयेंसाक बाधित जालेली आसा ते गोठ्या भितरच आमकां कळटा. तर अशी कॅलिफोर्निया मस्टॅटिस आमी करून घेतली जाल्यार बरें. धन्यवाद.